नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, 13 एप्रिल 2026ला जे महानगरपालिकेनं गोपनीय पत्र म्हणून मीडियावर आलं होतं, माध्यमांवर आलं होतं, आमच्याकडे मिळालं. तर एका अर्थानं मी महानगरपालिकेचे आणि विशेष करून आशा राऊत मॅडमचे आणि त्याच्यापेक्षा विशेष म्हणून ही आयडिया जी आहे ती विटकरांची आहे, याबद्दल मला शंका नाही. तर विटकरांचे मी आभार मानतो, कारण का त्यांच्या निमित्ताने जे 9 लोकांची नावं घेतली ते आम्ही 9 लोक जे काही सांगायचा प्रयत्न करत होतो, नागरिकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होतो, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होतो, तर ते त्या एका पत्रामध्ये साध्य झालेलं आहे. कारण का त्यांच्याकडनं ते पत्र माध्यमांमध्ये आलेलं आहे आणि मग माध्यमांना असं वाटतं की ही 9 लोक कोण, तर ही 9 लोक सगळी आता लोकांना कळायला लागलेले आहे. तर मी अतिशय धन्यवाद देतो, आभार मानतो विटकरांचे की एवढी मोठी महानगरपालिका आहे, त्यातला तो एक प्रभारी का असेना, प्रभारी सुरक्षा अधिकारी आहे. अशा अधिकाऱ्यानं माझी दखल घेतली, आमचीही दखल घेतली, ते 8 जणांची. तर आता इथून पुढे मी तुम्हाला आता त्याच पत्राच्या आधारावर तुमच्यासमोर, नागरिकांच्यासमोर, पुणेकरांसमोर मी सगळं ठेवणार आहे. त्यामुळे इथले माझे सगळे व्हिडिओ, ह्या व्हिडिओसहित तुम्ही सगळे व्हिडिओ अगदी मन लावून बघा, शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्ट कळणार आहे. खास करून आता ते 13 तारखेला आणि आज आहे ह्या महिन्याचा शेवटचा दिवस, 30 तारीख आहे आज, एप्रिल 30. उद्यापासून 1 मे नवीन महिना चालू होतो. त्याचमुळं मी जवळजवळ जमेल तसं रोज मी तुम्हाला सांगणार आहे नवीन नवीन मुद्दे. तर हे काय मुद्दे असणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ते 8 जण जे आहेत, मी सोडून 8 जण, माझ्याबद्दल तर मी बोलणारच आहे, पण ते 8 जण आहेत, तर त्या सगळ्या व्यक्तींबद्दल बोलणार आहे की महानगरपालिकेने हे कुठले 8 जण आहेत त्यांची दखल घेतली आहे आणि ती का घेतली आहे आणि ते गोपनीय पत्र ठेवायचा प्रयत्न करून सुद्धा ते मीडियावर आलेलं आहे. त्यानिमित्तानं महानगरपालिकेचे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका, त्यानंतर पत्रकारांची भूमिका, मी तर म्हणतो नागरिकांची सुद्धा भूमिका, आणि हे 8 जणं हे काय काम करतायत हे महानगरपालिका काही दाखवणार नाही. त्यांनी तिथं म्हणलं आहे की त्यांची माहिती सगळी घेणार आहे, पण ही लोकांपर्यंत ती येणारच नाही. का परत असे आणखीन गोपनीय पत्र ते काढणार आहेत आणि ते गोपनीय पत्र असे आहेत की ते मात्र मीडियावर येत नाहीत, आणि काही मागचेसुद्धा गोपनीय पत्र याच्यावरसुद्धा मी बोलणार आहे. तर आजचा मुद्दा माझा असा आहे की मी फक्त तुम्हाला सांगतो आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे मी की मी त्या 8 जणांवर बोलणार आहे. माझ्यासहित मी माझ्यावरसुद्धा बोलणार आहे, 9वा म्हणून मी 9व्या नंबरवर आहे. कारण का ते प्रत्येकजणं येन कारणानं माझ्याशी संबंध आलेला आहे, माझ्या चॅनलवर ते बोललेलं आहे, त्या पुराव्यानिशी मी ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मी फक्त एवढंच सांगतो की हे जे 9 जण होते ना, त्यांचे कार्यपद्धती वेगळी असेल, त्यांचे एकमेकांमध्ये वेगवेगळ्या विषयावर मतभेद असू शकतील, त्यांचे विषयसुद्धा वेगवेगळे असू शकतील. काही जणं झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत असेल, काही पर्यावरणाच्या बाबतीत असेल, काही अतिक्रमणाच्या बाबतीत असेल, काही समजा आता माझंच मी म्हटलं ना, मी आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि मुवमेंट रजिस्टर बघत होतो, हे त्यांचे काही कॉमन विषय असू शकतील. पण म्हणजे सगळ्या माझ्यासहित 9 जणांचा मुद्दा हाच होता की आम्ही पुण्यातल्या नागरिकांसाठी आमच्या स्वतःपासून सुरुवात करतो की आम्ही जर टॅक्स भरतो आहे तर त्यांच्यासाठी आम्ही ते गोष्टी अधिकारी आहेत त्यांच्यापुढे आणत होतो आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचवत होतो. पण परत एकदा विटकरांचा धन्यवाद, कारण का त्यांनी ही लिस्ट काढल्यामुळं आम्ही एकत्रच लढणार आहोत. कारण का आमचा उद्देश एकच आहे. कार्यपद्धती वेगळी असेल, सगळे कार्यपद्धती सगळ्यांना पटतील असं नाही. माझी कार्यपद्धती काय आहे, मी बॉडी कॅमेरा लावल्याशिवाय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जात नाही. अधिकाऱ्यांनी जर अडवलं तर त्यांचं ते अडवणंसुद्धा कॅमेऱ्यावर येतं आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासमोर आणत असतो आहे. आणि माझे 2 चॅनल असल्यामुळे एकावर मी न्यूज टाकतो, बातमी टाकतो, जी छोटीशी असू शकते, ती अगदी 3 मिनटापासून ते अगदी अर्ध्या तासाची असू शकते. पण अनकटमध्ये मात्र त्याला काही मर्यादा नाही आहे. मी ते शक्यतो माझ्या चुका होत असतात ना, त्यासुद्धा मी त्याच्यामध्ये एडिट करत नाही. त्याच्या चुकासहित, माणूस आहे मी, चुकत असणार, त्याच्यासहित मी ते टाकत असतो आहे. तुम्ही दोन्हीही चॅनल TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट हे दोन्हीही बघत जावा. आणि त्याच्यामध्ये तुमचे कॉमेंटसुद्धा येणं खूप गरजेचं आहे. कारण का मी तरी म्हणतो की नागरिकांचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर
आज मी फक्त एवढंच सांगणार आहे की हे जे 8 जण आहेत तर त्यांच्यावर सगळ्यांनी मी बोलणार आहे. त्या निमित्तानं तुम्हाला ती लोकं कशी काम करतात, त्यांची कार्यपद्धती काय आहे हे मी तुम्हाला सगळं सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जसं पट्टेकर मॅडमनं आशा राऊत मॅडमच्या केबिनमध्ये झाला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ह्याचं निमित्त साधून महानगरपालिकेतले सो कॉल्ड, आता मी म्हणतोय म्हणजे तथाकथित, मी असं म्हणतो की तथाकथित उपआयुक्त हे जे आहेत हे कधी नव्हे ते एकत्र आले. तुम्हाला ते दिसतंच आहे, ते फोटोमध्ये दिसतंच आहे. आणि त्यांनी की हे आता त्यांचं नंतर पत्र आलं, ते अगोदर हे आले की ते एकत्र आले आणि हे टाईमपास करणारे म्हणजे ते 8-9 जणं आणि खोट्या तक्रारी वगैरे वगैरे ह्याच्याकडे सगळे आरोप लावून कसं करून त्यांनी आयुक्तांना पटवलेलं आहे. आयुक्त ह्याला मान्य झालेत का नाही याच्यावर मी अजूनही म्हणजे मी संभ्रमात आहे. मी जेव्हा त्यांना भेटीन तेव्हा त्यांना प्रश्न विचारणारच आहे. पण मला असं वाटत नाही की आयुक्त यांनी ह्यांना संमती दिलेली आहे. त्या संमतीशिवाय आयुक्त फक्त काहीतरी बोलले असेल की आपण ह्याच्यावर काहीतरी करू, याचा आधार घेऊन जे आशा राऊत मॅडम आहेत, आशा राऊत मॅडम ह्यासाठी की ते विभाग प्रमुख आहे, त्यांना ते पत्राची जबाबदारी झटकता येईल का. आणि दुसरा म्हणजे ते प्रभारी सुरक्षा अधिकारी विटकर. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की विटकर हा 10वी पास असल्यामुळे त्याच्यामध्ये म्हणजे तो फार उच्च शिक्षित तर नक्कीच नाही आहे. तर त्याला ते पत्र कसं लिहायचं, काय मुद्दे टाकायचे वगैरे याचं ते टेक्निकल नॉलेज नसल्यामुळं त्यानं ते पत्र लिहिलेलं आहे, जे गोपनीय राहूनसुद्धा सगळीकडं सार्वजनिक झालेलं आहे. तर मी ह्या उपआयुक्त जे गेलेत ना फोटोमध्ये एक लाईनीनं, म्हणजे त्याच्यामधले म्हणजे सगळेजण, ते सुद्धा माझ्या चॅनलवर सगळेजण आहेत आणि त्यांना मी प्रत्येक वेळी सल्ला विचारत आलेलो आहे की माझे काही पद्धती मी बदलू का वगैरे, आणि मी हे बदलतच ह्या लेवलवर आलेलो आहे. तर यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आज फक्त एवढंच की ते 9 जण, माझ्यासहित 9 जण, आणि जे आयुक्त आहेत किती जण मला माहीत नाही, ते फोटोमध्ये सगळे एकूण एक, त्याच्यामध्ये ॲसिस्टंट कमिशनरसुद्धा आहेत. तर त्यांच्याबद्दलसुद्धा आणि तिकडचे जे उपस्थित आहे सगळे, अगदी काटे असतील, अगदी ढाकणे साहेब असतील, अगदी आयुक्त असतील, मी पुराव्यानिशी जवळजवळ रोज, आणि शक्यतो गोंधळ नको होऊ नये म्हणून एकेकाला घेणार आहे. अगोदर 8 घेऊ किंवा कसंही घेईन मी ते, पण तुम्ही मात्र सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यात मी काय चुकत असेल तर तेही मला सांगा, आणि आमच्यापर्यंत तुम्हाला सुद्धा काय माहिती असेल तर तीही पोचवा. विशेष करून इथं माझ्या आता लक्षात आलं की सुरक्षा विभागामधले जे सुरक्षा कर्मचारी आहेत, मग ते विटकरांच्या बरोबरीनं कधी काम करताना दिसतात वगैरे. तिथं नाईक असतील, येनपुरी असतील, मला काय थोडीशी नावं माहिती आहेत, बाकी सगळे माहिती असायचं कारण नाही, पण मी जनरल सांगतो की कृपया करून चुकीच्या गोष्टींना, तुमचे अधिकारी जरी असेल तर चुकीच्या गोष्टींचं समर्थन करू नका. विशेष करून मी नाव घेतो राकेश यल्लप्पा विटकर. ही व्यक्ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रमोट झालेली आहे. त्यांना काही उच्च अधिकाऱ्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे आत्ता तर त्याची ताकद फार मोठी दिसते आहे आणि तो ती ताकद चुकीच्या पद्धतीनं वापरतो आहे. हा अधिकारी म्हणजे अधिकाराचा गैरवापर करतो आहे आणि त्याच्यामध्ये इतर मोठ्या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं ओढतो आहे. पण हे वरिष्ठ अधिकारी काय म्हणजे त्यांना त्यांचा जो विचार आहे, डोकं आहे, त्यांची कार्यपद्धती आहे. आशा राऊत मॅडमनं चुकीच्या पत्रावर का सही करावी, तर त्यांनासुद्धा ते जबाबदार आहेत. तर मी कमीत कमी, माझ्याकडे हे भरपूर विटकरांच्या विरुद्ध भरपूर तक्रारी येत आहेत. मी तुम्हाला शब्द देतो की तुमचं नावसुद्धा न घेता मी तुमचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. आणि आत्ता महानगरपालिकेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विटकर ही जी चुकीची प्रवृत्ती आहे, जे व्यक्ती तर आहेच पण ती प्रवृत्ती आहे की चुकीच्या मार्गाने पुढं जायचं आणि अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांना महानगरपालिकेत येण्यापासून थांबवणं. त्याला मग ते सगळे नियम तोडून, सगळे नियम धाब्यावर बसून ते थांबवणं हे त्याचं काम आहे. त्या कामासाठीच महानगरपालिकेनं आणि हे सगळे अधिकारी जे डेप्युटी कमिशनर सगळे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत आयुक्तांसहित, यांचं त्या विटकरला सहकार्य आहे असं मी तुम्हाला शेवटी सिद्ध करून दाखवेन. आजच्यासाठी एवढंच, आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही बघणार त्यावेळी म्हणजे एक मी माणसं घेणार आहे, मी म्हटलंच आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV